तो मुझे लगता है कि इन्होंने इसके ऊपर ये आमदार के ऊपर कार्रवाई करनी चाहिए, इसको छोड़ना नहीं चाहिए। कहीं ना कहीं पैसों का लेन देन हुआ है क्या महाराष्ट्र के % पैसों के लेन देन हुआ है, यही उनके जुबान से निकल रहा है। 2-2 हजार देकर वोट खरीदे गए और ये सत्ता में आए। संजय गायकवाड ने जो स्टेटमेंट दिया है, संजय गायकवाडांनी जे स्टेटमेंट केलं आहे, 2-2 हजार रुपयांनी मत विकत घेऊन त्यांनी ते आमदारकी मिळवली, महाराष्ट्रातली सत्ता मिळवली, आता लपून राहिलेलं नाही। त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलंय। महाराष्ट्रामध्ये निवडणुका 2-2 हजार रुपये मत देऊनच विकत घेतली। याचाच अर्थ असा ते जर मतदारांना वेशा म्हणत असतील तर मत विकत घेणारे हे हिजडे आहेत का? ज्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचा याने अपमान केला आहे, यांची भूमिका हिजड्यांची आहे का? हा खरा प्रश्न आहे। यावेळेस कुठेतरी पैशांचा वापर झाला, प्रचंड वापर झाला। पैशामुळेच हे सरकार आलंय, बिना पैशाने सरकार आलेलं नाही। ते अजितदादांच्या तोंडातून दिसतंय, मुखातून, ते संजय गायकवाडांच्या याच्यातून दिसतंय। याचा अर्थ क्लिअर आहे, हे सरकार 2-2 हजार रुपये देऊन मत विकत घेतले का? हा प्रश्न संजय गायकवाडांच्या तोंडातून दिसतो। आता राज्यपालांना भेटून आलेला आहात, काय नेमकी भूमिका झाली? आम्ही भूमिका मांडली की आरोपी आहे, तिथे जात पात धर्मपंथ कुठलाही विषय नाही। आरोपीला सजा व्हावी, आरोपीवर कारवाई व्हावी, तो कुठेही असो, कितीही मोठा असो, त्याला सोडता कामा नये। चौकशी योग्य दिशेने जावी। जे काही SIT BISIT नेमले ते काही अधिकारीशी संबंध जर आरोपीचे असतील तर त्यावर पारदर्शकता दिसावी, ही भूमिका आम्ही मांडली। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात म्हणालो की कारण त्यांचे जे काही कनेक्शन आणि संबंध आहेत ते बघता चौकशीमध्ये कोणी आडवं येऊ नये म्हणून त्यांना राजीनामा घेऊन तुर्तास बाजूला करावा, जोपर्यंत या प्रकरणाची चार्जशीट पुढे होत नाही। वाल्मिक कराड यांच्या वैद्यकीय कारणाचं कारण सांगून त्यांना कुठेतरी सुरक्षा दिली जाते असं सुद्धा समोर येतं। नाही, हे मला मी ऐकलंय, कारण कार्ड तर दिलेत, हे लपून राहिलेलं नाही। वाल्मिक कराड हा एवढा मोठा माणूस आहे की ज्याची इन्कम दर महिन्याला 1 कोटी रुपये होती असं म्हणतात लोक। महिन्याला नाही, दिवसाला 1 कोटी रुपये कमवणारा माणूस बेडवर झोपणार नाही तर काय खाली झोपणार पोलीस स्टेशनमध्ये? त्याला मेडिकल सुविधा मिळणार नाही तर काय मिळणार? म्हणून ह्या सगळ्यामध्ये एकूणच चौकशीची दिशा भटकू नये आणि मुख्य आरोपी ज्यांनी खंडणी मागितली आणि खंडणीवरून जे काही हे सगळं त्याचं खुनापर्यंतचे प्रकरण झालं, त्यामध्ये मुख्य आरोपी सुटू नये ही मागणी राज्यपाल महोदयांच्याकडे। धन्यवाद सर।